आंटी म्हणाल्या, "मी गेले कित्येक वर्षापासून केळी खाल्ली नाहीये. तुला माहीत आहे की तुझे अंकल नोकरीसाठी दुसऱ्या शहरात जातात आणि महिन्यातून एकदाच परत येतात. मला तेवढे कसे पुरेल?" हे बोलून आंटी दुःखी झाल्या आणि मी तिच्या शेजारी बसलो. हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग त्याला सुरुवात करूया. आत्ता मी आशा आंटीला शोधू लागलो, जिला ऊस चाखायचा होता. काही दिवसांनी माझ्या एका मैत्रिणीच्या आईने मला असे स्मितहास्य दिले, जणू तिला ऊसाचा रस प्यायला आवडेल. माझ्या मैत्रिणीची आई खूप छान आहे. तिचे दुकान खूप मोठे आहे आणि तिचा रंग खूप गोरा आहे. मी तिच्याकडे पाहिले तेव्हा ती हसली. मी माझ्या मैत्रिणीकडे पाहू लागलो. तो काहीतरी वाचण्यात मग्न होतोय. मग आंटी आत गेल्या आणि मीही माझ्या घरी गेलो. मी मनात विचार करू लागलो की मी काय करावे आणि मला ह्या मैत्रिणीच्या आईला कशी माझी मैत्रीण बनवायची संधी कधी मिळेल. दुसऱ्या दिवशी मला त्यांच्या आईचा फोन आला. तिने सांगितले की तिला काही कामासाठी माझी मदत हवी आहे. यावेळी माझी मैत्रीण शहराबाहेर होती. ती त्यांच्या वडिलांना भेटायला गेली होती. त्याचे वडील दुसऱ्या शहरात काम करायचे आणि ते महिन्यातून फक्त एकदाच घरी यायचे. मला लगेच समजले की आज आंटीने मला फोन केला होता, त्यामुळे काहीतरी मजा चालली असेल. म्हणून मी पटकन आंटीच्या घरी पोहोचलो. तिथे पोहोचल्यावर मी पाहिले की माझ्या मैत्रिणीच्या आईने तिची गाडी तयार ठेवली होती आणि आंटीने मला काही सामान बाहेर काढायला सांगितले, जे तिच्या खोलीतील वरच्या शेल्फवर ठेवले होते. मी एका जिन्यावर उभा होतो आणि वस्तू काढून आंटीच्या हातात देत होतो. ती सर्व काम गाऊनमध्ये करत होती. आंटीने मला प्रेमाने विचारले, "बेटा, काय झालं? सगळं ठीक आहे ना?" मी म्हणालो, "हो आंटी, मला रात्री थोडी झोप लागली नाहीये म्हणून मी थोडं थकलो आहे." मी माझे वाक्य पूर्ण केले नव्हते तेव्हा आंटी म्हणाल्या, "ठीक आहे, असं कधी कधी घडते. तू खाली ये, जा. राहू दे, तुझी मैत्रीण परत आल्यावर बाकीचे काम करेल." मग आंटी म्हणाली, "मी चहा बनवते आणि घेऊन येते." मी म्हणालो, "ठीक आहे." मलाही भीती वाटत होती, पण मला गाडी चालवायची होती. मी सामान्य राहण्याचा प्रयत्न करू लागलो. आंटी परत आल्यावर आम्ही दोघेही चहा पिऊ लागलो. आंटीने मला थेट विचारले, "तुझी मैत्रीण कशी आहे?" हे ऐकून माझा मूड खराब झाला. मग आंटी म्हणाल्या, "सर्व काही ठीक आहे ना बेटा?" मी उत्तर दिले, "हो आंटी, सर्व ठीक आहे." मी माझ्या मैत्रिणीवर थोडं नाराज आहे. तिने विचारलं, "का?" मी तिला स्पष्टपणे सांगितलं, "ती मला सामना खेळून देत नाहीये." हे ऐकून आंटीला धक्का बसला आणि माझ्या शेजारी येऊन बसल्या. आंटी म्हणाल्या, "तू तिच्याशी बोलून सामना दुरुस्त करायला हवा." मी आंटीला संपूर्ण कहाणी सांगितली आणि ती मला सोबत ठेवण्याचा प्रयत्न करते, पण तिने गाडी सुरू झाल्यानंतर काही वेळातच पंक्चर होते. पण माझे इंजिन तोपर्यंत गरम होत होते. हे ऐकून आंटीला आश्चर्य वाटले आणि त्यांनी माझ्याकडे मोठे डोळे करून पाहिले. "तुमच्या इंजिनमध्ये असं काहीतरी खास आहे." मी म्हणालो, "माफ करा आंटी, मी तुम्हाला ते सांगायला नको होते. ही माझी वैयक्तिक माहिती आहे." "एक समस्या आहे," ती म्हणाली. "प्रत्येकाला ही वैयक्तिक समस्या असते, पण मी कोणालाही सांगत नाही." मी विचारले, "तुमच्यासोबत असे घडते का?" आंटी हळूच म्हणाल्या, "हो, पण माझ्यासोबत उलट घडते. मी गेल्या अनेक वर्षात एकही सामना खेळू शकले नाही. तुला माहीत आहे की तुझे अंकल नोकरीसाठी दुसऱ्या शहरात जातात आणि महिन्यातून एक दिवस परत येतात. मग माझी तेवढ्यावर गरज कसं पूर्ण होईल?" हे बोलून आंटी दुःखी झाल्या. मग मी आंटीच्या अगदी जवळ बसलो. तिने मला सगळं सांगितले. मग मी तिला विचारले, "आपण एकमेकांना मदत करू शकतो का?" यावर आंटी रागावल्या, "तू माझ्या मुलासारखा आहेस." मी म्हणालो, "मी तुमचा मुलगा तर नाही ना? आपण आपल्या
समतेने प्रेम करू शकतो. ती म्हणाल्या, तू लहान आहेस. तू आत्ता करू शकत नाहीयेस. तुला समजेल. चल, हे प्रकरण इथे सोडूया. असं म्हणत ती उठली आणि निघून जाऊ लागली. मी आंटींना म्हणालो, फक्त एकदा माझी मैत्रीण बन. कोणालाही काय कळणार नाही. आता आंटी थोडी विचार करू लागल्या. मग मी माझे इंजिन सुरू केले आणि गाडी चालवली. सुरुवातीला आंटीने मला साथ दिली नाही. नंतर तिला समजलं की मला पण त्याची गरज आहे. मग आंटी मला पण साथ देऊ लागली. पण काही क्षणांनी ती थोडी शांत झाली आणि आमचा सामना झाला. मी म्हणालो, तुम्हाला आवडले का? ती हसली आणि म्हणाली, खूप छान आहे. आत्ता मला बघायचं आहे की हा सामना किती काळ चालतो. मी स्पीड वाढवत गाडी चालवली. तिला तहान लागली होती. मी पाणी आणायला गेलो. पाणी पिल्यानंतर आंटी म्हणाल्या, मला आज सामना खेळायला खूप मज्जा आली. असं म्हणत ती हसायला लागली. मग तिने मला अंघोळ करायला सांगितले. त्यानंतर आंटीने माझ्यासाठी अंघोळीची व्यवस्थाही केली. त्यानंतर आंटीने तिच्या मुलाचे कपडे माझ्यासाठी काढले आणि हसायला लागल्या आणि मग म्हणाल्या, आत्ता तुझ्या टॉवरचे नेटवर्क काम करत आहे. तू मला पुन्हा कॉल करू शकतोस. मला समजले की आंटी पुन्हा माझ्या सोबत सामना खेळू इच्छितात. मला तुझ्यासोबत अजून खेळायचे आहे. जेव्हा जेव्हा मला असे वाटेल तेव्हा आपण एक सामना करू. ही खरी आंटीची कथा वाचल्यानंतर तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करून सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन कथेसोबत. तोपर्यंत ऐकत राहा आपल्या गप्पा गोष्टी मराठी स्टोरी चॅनल. धन्यवाद. भेटूया अशाच नवीन कथेसह.